हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. मायेने स्वतः सगळं सांगितलं होतं. राजवीर वरुणजींना म्हणाला, माझी एक चूक झाली आहे. हे ऐकताच वरुणजींनी डोकं धरलं. त्यानंतर राजवीर तिथून निघून गेला. राजवीरने अजूनही वरुणजींना डॅड असं संबोधायला सुरुवात केली नव्हती, पण दोघांमध्ये थोडीफार बोलचाल सुरू झाली होती. बेटा, थँक्स, वरुणजी जान्हवीला म्हणाले. मला थँक्स का म्हणताय? जान्हवीनं विचारलं. तू नसतीस तर कदाचित राज माझ्याकडे पाहिलं सुद्धा नसतं, वरुणजी भाऊकपणे म्हणाले. तसं काही नाही, जान्हवी शांतपणे उत्तरली. मला माहिती आहे, तो तर घरी सुद्धा येणार नव्हता. तूच त्याला घेऊन आलीस ना, वरुणजी म्हणाले. जान्हवीच्या प्रयत्नांमुळे राजवीर आणि वरुणजींचं नातं आता पूर्वीपेक्षा अधिक चांगलं होऊ लागलं होतं. हे पाहून सिम्मीजी खूप आनंदी होत्या. मला माझ्या राजचा अभिमान आहे. त्याची पसंत तरी चांगली आहे. तुझ्यासारखी मुलगी त्याला दुसरी मिळणं कठीणच होतं, सिम्मीजी जान्हवीला म्हणाल्या. असं बोलू नका. तुम्हाला माहिती आहे ना, राज त्याच्या आईबद्दल काही ऐकू शकत नाही, जान्हवी म्हणाली. माहिती आहे, पण कधीही त्याच्या आईबरोबर अडचण नव्हती. आम्ही सासूसून म्हणूनही चांगल्या जमत होतो, सिम्मीजी म्हणाल्या. मग तुम्ही त्यांना सतत दोष का देता? जान्हवीनं विचारलं. कारण तिची आई माझ्या मुलाला दोष देते, सिम्मीजी उत्तरल्या. तिने आपली मुलगी गमावली आहे. तिचं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करा, जान्हवी म्हणाली. सिम्मीजी भाऊक होत म्हणाल्या. बेटा, मला सगळं कळतं. मी कधीही लवलीला सून मानलं नाही. तिला मुलीसारखंच मानलं. मला देखील तितकंच दुःख झालं होतं. इतक्या वर्षांनी मी माझ्या मुलाचा चेहरा पाहिला. तो कसा आहे, ठीक आहे की नाही, काहीच माहिती नव्हतं. जर त्यांनी असं केलं नसतं तर आम्हाला वरुणचं लग्न मायाशी लावावंच लागलं नसतं आणि राजलाही घर सोडून लंडनला जावं लागलं नसतं. त्यांनी कधीही वरुणला आपला मुलगा मानलं नाही. लवलीवर मात्र मी माझ्या मुलीसारखंच प्रेम केलं. रडू नका, जान्हवीनं त्यांना समजावलं. राज त्याच्या आईवरच गेला आहे. काम महत्त्वाचं असतं, पण इतकंही नाही की नाती मागे पाडावीत. त्यातही चूक तिच्या घरच्यांचीच होती, सिम्मीजी म्हणाल्या. तुम्ही असं कसं म्हणू शकता? यात त्यांच्या घरच्यांचा काय दोष? जान्हवीनं विचारलं. ते वरुणशी वाईट वागायचे, त्यामुळे त्यांना काहीतरी सिद्ध करण्याच्या नादात ती कामात इतकी गुंतली की घरच विसरून गेली, सिम्मीजी म्हणाल्या. राजवीर आणि जान्हवी रोज एकत्र ऑफिसला जायचे आणि संध्याकाळी एकत्र घरी यायचे. जान्हवी सतत प्रयत्न करत होती की राजवीर आणि त्याच्या वडिलांचं नातं सुधारावं. राजवीर तिला अनेकदा म्हणाला होता, हे करू नकोस. मी काय करते? जान्हवीनं विचारलं. तू जे करण्याचा प्रयत्न करतेस ते, राजवीर म्हणाला. मी काहीच करत नाहीये, जान्हवी म्हणाली. काही गोष्टी कधीच सुधारत नाहीत, राजवीर म्हणाला. प्रयत्न न केल्याशिवाय कसं कळणार? जान्हवी म्हणाली. तू खूप हट्टी आहेस, राजवीर म्हणाला. म्हणूनच तर तुमच्या सोबत आहे, जान्हवी हसत म्हणाली. राजवीरनं तिला जवळ घेतलं आणि तिच्या कपाळावर प्रेमानं किस केलं. सकाळी जान्हवीची झोप उघडली. तिने राजवीरच्या कपाळावर हलकंसं चुंबन दिलं. आता उठा, जान्हवी म्हणाली. मन नाही, राजवीर उत्तरला. ऑफिसला जायचं आहे, ती म्हणाली. नाही, तो म्हणत तिच्या जवळच राहिला. तुम्ही माझ्या घरी लग्नाबद्दल बोलायला कधी येणार? जान्हवीनं विचारलं. राजवीर क्षणभर शांत झाला. माझ्या आईला समजावणं इतकं सोपं नाही जितकं तुला वाटतं, जान्हवी म्हणाली. तू मला कधीच सिरियस घेत नाहीस, ती पुढे म्हणाली. जर माझी आई नकार देईल तर, राजवीरने विचारलं. मग समजा आपलं नातं संपलं, जान्हवी ठामपणे म्हणाली. काय? आपण लग्न केलेलं आहे, राजवीर म्हणाला. ते काही खरं लग्न नव्हतं, जान्हवी म्हणाली. माझ्याकडे फोटो आहेत, मॅरेज सर्टिफिकेट आहे, राजवीर म्हणाला. ते सगळं निरर्थक आहे. तुम्हाला माझ्या आईलाच मनवावं लागेल, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, मनवू, राजवीरने तिला मिठीत घेत म्हणाला. कधी
तिने विचारलं. लवकरच तो म्हणाला, सध्या तुमची आजी आणि तुमचे वडील इथेच आहेत, त्यामुळे माझ्या आईला इथे बोलावणार नाही. जान्हवी म्हणाली, तिला तुमच्या घरीच भेटू, पण एक साधं घर घ्या. हे घर फार मोठं आहे, ठीक आहे? अजून काही? राजवीरने विचारलं. आत्ता तरी नाही, जान्हवी म्हणाली. नंतर राजवीरने आपल्या आजीशी बोलताना सगळं सांगितलं. बेटा, तू काळजी करू नकोस, आम्ही जान्हवीच्या आईशी नक्की बोलू. सिम्मीजी म्हणाल्या. आईला समजावणं सोपं नाही, जान्हवी म्हणाली. त्याची चिंता करू नकोस, त्यासाठी आम्ही आहोत. सिम्मीजीने तिचा हात धरत म्हटलं. मग मी आईला कॉल करू का? जान्हवी सिम्मीजींना विचारते. हो बाळा, कर, सिम्मीजी जान्हवीला म्हणतात. त्यानंतर जान्हवी आणि राजवीर ऑफिसला निघून जातात. काय झालं? एवढं टेन्शन का घेतेस? आजीने सांगितलंय ना, सगळं ठीक होईल, ट्रस्ट ठेव. जान्हवी तणावात दिसताच राजवीर तिच्या जवळ येतो आणि मागून तिला मिठीत मारतो. तुम्ही असं बोलताय कारण तुम्हाला माझ्या गावच्या लोकांची मानसिकता माहीत नाही, जान्हवी राजवीरला म्हणते. गावचे लोक कुठून मध्ये आले? आपल्याला फक्त तुझ्या आईला समजवायचं आहे, बाकी काहीच नाही. तू जास्त विचार करू नकोस, असं म्हणत राजवीर तिच्या गालावर हलकंसं चुंबन घेतो. जान्हवी संपूर्ण दिवस खूप अस्वस्थ होती. अनेकदा तिने आईला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतला, पण प्रत्येक वेळी परत ठेवला. आई नाही मानली तर? त्यांनी नकार दिला तर? नाही नाही, जान्हवी स्वतःशीच बोलत होती. जेवणानंतर जान्हवी आणि राजवीर बेडरूममध्ये होते. काय झालं जान? सकाळपासून पाहतोय तू खूप चिंतेत आहेस, असं म्हणत राजवीर तिच्या कमरेभोवती हात घालून तिला जवळ ओढतो. काही नाही, जान्हवी राजवीरच्या छातीवरती हात ठेवत म्हणते. जास्त विचार करू नकोस, असं म्हणत राजवीर तिच्या कपाळावरती किस करतो. हो, असं म्हणत जान्हवी इथे त्याच्या छातीवरती डोकं टेकवते. चल, थोडा वेळ झोपून घे, बरं वाटेल, असं म्हणत राजवीर तिला झोपायला सांगतो. दोघेही झोपतात. राजवीर जान्हवीला मिठीत घेतो आणि झोपतो. पण जान्हवीला झोप येत नव्हती. ती कधी इकडे कधी तिकडे वळत होती. काय झालं? तिची अस्वस्थ हालचाल पाहून राजवीर विचारतो. मला झोप येत नाही, जान्हवी उठत म्हणते. का? अजून झोप हवी आहे का? राजवीर थट्टेच्या सुरात म्हणतो. तुम्हाला नेमकं काय म्हणायचे? जान्हवी चिडून त्याच्याकडे पाहत म्हणते. ती मुळीच विनोदाच्या मूडमध्ये नव्हती. ठीक आहे, चल पार्कमध्ये फिरायला जाऊया, थोडं चाललो की झोप येईल, असं म्हणत राजवीर उठून बसतो. नको, मला जायचं नाही, पाय खूप दुखतायत, जान्हवी कारण देत म्हणते. मग ड्राईव्हवर जाऊया, राजवीर सुचवतो. नको, खूप उशीर झालाय, जान्हवी नकार देते. मग काय करू? राजवीर विचारात पडतो. काहीच नाही, मला खूप टेन्शन येते. आईने नाही मानलं तर? जान्हवी अस्वस्थपणे म्हणते. असं काही होणार नाही, तू जास्त विचार करू नकोस, झोपायचा प्रयत्न कर, असं म्हणत राजवीर तिला परत झोपवतो. झोप येतच नाही. जान्हवी त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हणते. ठीक आहे, मी तुझ्यासाठी ग्रीन टी आणतो, थोडं बरं वाटेल, राजवीर म्हणतो. हो, म्हणत जान्हवी परत बसते. राजवीर ग्रीन टी आणायला जातो. असं सतत विचार करून माझं डोकंच फुटेल. हे मात्र अगदी टेन्शन फ्री फिरतायत, जणू काही त्यांना काहीच फरक पडत नाही. काय करू? थोडं झोपलं तर बरं वाटेल, पण झोपच येत नाही. जेव्हा गरज नसते तेव्हा झोप आपोआप येते. रातची औषधं आहेत ना, एक घेतली तर झोप येईल, जान्हवी स्वतःशीच पुटपुटते. ती बेड जवळचा ड्रॉवर उघडते आणि त्यातून औषधं काढून तोंडात टाकते. तेवढ्यात राजवीर परत येतो. तू काय करतेस? जान्हवीच्या हातात पाण्याचा ग्लास आणि समोर झोपेच्या गोळ्यांची डब्बी पाहून तो धावतच म्हणतो. जान्हवीच्या तोंडात गोळी असल्याने ती पाणी पीत म्हणते. काय झालं? राजवीर पटकन ग्रीन टी साईड टेबलवर ठेवतो
आणि औषधांची डबी हातात घेत म्हणतो, तू औषध घेतलंस का? हो, जान्हवी शांतपणे उत्तर देते. तुझं डोकं खराब झालंय का? राजवीर संतापून म्हणतो. काय झालं? जान्हवी विचारते. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय अशी औषध कोण घेतं? राजवीर ओरडतो. झोपेचीच तर गोळी आहे, जान्हवी म्हणते. जान, हे खूप हेवी डोसचं औषध आहे, राजवीर काळजीने म्हणतो. काय हेवी? तुम्ही 2 गोळ्या घेतल्यावर 3 तास झोपतायत. मी एकच घेतली आहे, मी 2 तास झोपेन, जान्हवी डोळे मिटत म्हणते. असं गणित लावू नकोस, राजवीर चिडून म्हणतो. तुम्ही असं का रिॲक्ट करताय? जान्हवी विचारते. उठ, आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊया, असं म्हणत राजवी तिला उठवू लागतो. पण का? जान्हवी पुटपुटते. तिचे डोळे बंद व्हायला लागले होते. राजवीर तिला बेडवरून उठवण्याचा प्रयत्न करतो, पण जान्हवी अचानक बेशुद्ध पडते. जान, जान डोळे उघड. राजवीर जान्हवीच्या गालांवर हलकेच थाप मारत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता, पण जान्हवी काहीच हालचाल करत नव्हती. आता काय करू? तो स्वतःशीच पुटपुटला. त्याला काहीच सुचत नव्हतं. तो घाबरून जान्हवीच्या चेहऱ्यावर पाण्याचे शिंतोडे मारतो, पण तरी सुद्धा जान्हवी किंचितही हलत नाही. ही तर अजिबात हालचाल करत नाहीये. राजवीर घाबरतो. राजवीर अधिकच घाबरतो. तो तात्काळ डॉक्टरांना फोन करतो. डॉक्टर येईपर्यंत तो सतत जान्हवीला उठवण्याचा प्रयत्न करत राहतो. जान्हवीचं डोकं त्याच्या बाहूंमध्ये होतं. तो तिच्या गालांवरती थाप मारत तिला हाक मारत होता, पण काहीच फरक पडत नव्हता. थोड्याच वेळात डॉक्टर येतात आणि जान्हवीची तपासणी करतात. मिस्टर राजवीर, इतकी मोठी निष्काळजीपणा कसा करू शकता? तुम्हाला माहिती आहे ना, या काही साध्या झोपेच्या गोळ्या नाहीत, डॉक्टर गंभीर स्वरात म्हणतात. जान्हवी ठीक आहे ना? तिला काही धोका तर नाही ना? राजवीर घाबरलेल्या आवाजात विचारतो. हॉस्पिटलला न्यावं लागेल का? तो पुढे विचारतो. नाही, त्याची गरज नाही. डोस खूप जड आहे, त्यामुळे तिला कधी शुद्ध येईल हे सांगता येत नाही. मी तिला इंजेक्शन देतो आणि ग्लुकोज लावतो. इथेच एक नर्स ठेवा, ती वेळोवेळी तिचा BP आणि शुगर लेवल तपासत राहील. काही अडचण आली तर लगेच कळेल. बाकी सगळं नियंत्रणात आहे, डॉक्टर सांगतात. ठीक आहे, राजवीर मान हलवतो. नर्स राजवीरच्या घरी थांबते. ती थोड्या वेळाने जान्हवीची तपासणी करत असते. राजवीर मात्र तिचा हात धरून तिच्या जवळच बसून राहतो. रात्र होते. त्याने घरात कुणालाही काहीही सांगितलेलं नसतं. सकाळ होताच सिम्मीजींना नर्स राजवीरच्या खोलीत जाताना दिसते. देव करो आणि सगळं ठीक असो, त्या मनातल्या मनात प्रार्थना करत पटकन राजवीरच्या खोलीकडे जातात. काय झालं रे राज? त्या काळजीने विचारतात. काही नाही, फक्त जान्हवीची तब्येत, राजवीर अर्धवट उत्तर देतो. अचानक सिम्मीजी पुन्हा विचारतात. हो, तिला थोडा ताण आला होता, राजवीर उत्तर देतो. कशाचा ताण? सिम्मीजी विचारतात. त्यांच्या आई आपल्या लग्नाला मान्यता देतील की नाही याचाच, राजवीर म्हणतो. ही मुलगी ही ना, मी तिला आधीच सांगितलं होतं, सिम्मीजी वैतागून म्हणतात. दादी, तुम्ही काळजी करू नका, आता ती ठीक आहे, तुम्ही जा, राजवीर त्यांना समजावतो. ठीक आहे, तू तिची नीट काळजी घे, सिम्मीजी म्हणत निघून जातात. पूर्ण दिवस जातो, पण जान्हवीला अजूनही शुद्ध येत नाही. सकाळपासून राजवीरनेही काहीच खाल्लेलं नसतं. तो सतत तिच्या जवळ बसून असतो. पुन्हा रात्र होते. शेवटी जान्हवीला शुद्ध येते. ती हळूहळू डोळे उघडते. राजवीर तिच्या जवळच झोपलेला असतो. तो पटकन उठतो आणि जान, तू मला किती त्रास देतेस माहिती आहे का? जान्हवी त्याच्याकडे नीट पाहते आणि अचानक आश्चर्याने विचारते. आपण माझ्या बेडवर काय करताय? काय? आणि त्यानंतर इकडे राजवीर गोंधळून जातो.
जान्हवी उठून आजूबाजूला पाहत म्हणते, हे तर तुमचं घर आहे ना? राजवीर पूर्णपणे गोंधळतो. काय झालं जान? तो विचारतो. मी तुमच्या घरीच झोपले? जान्हवी विचारते. तू काय बोलतेस? राजवीर तिला मिठी मारतो. माझ्यापासून दूर व्हा. जान्हवी त्याला दूर ढकलते. असं का करतेस? राजवीर विचारतो. जान्हवी उठण्याचा प्रयत्न करते, पण अशक्तपणामुळे डगमगते. कुठे चालली आहेस? राजवीर तिला सावरत विचारतो. माझ्या घरी. ती थंडपणे उत्तर देते. का? माझ्यावर रागवली आहेस का? काय झालं ते तरी सांग. राजवीर विनवतो. मला सोडा. जान्हवी त्याचा हात झटकते. असं का बोलतेस? तो विचारतो. तुम्ही माझे बॉस आहात. स्वतःच्या कर्मचाऱ्याशी असं वागायला तुम्हाला लाज नाही वाटत? जान्हवी कठोर शब्दात म्हणते. तुला मी आठवत नाही का? राजवीर तिचा चेहरा हातात घेत विचारतो. काय बोलताय? तुम्ही माझे बॉस आहात. हात हटवा आणि आपल्या मर्यादेत राहा. जान्हवी ठामपणे म्हणते. आपलं लग्न झालं आहे. राजवीर म्हणतो. काहीतरीच बोलताय. जान्हवी नकार देते. जान, असं बोलू नकोस. तुला खरंच काहीच आठवत नाहीये का? राजवीर व्याकुळ होतो. नाही, मला असं काहीच आठवत नाही. जान्हवी उत्तर देते. बहुतेक औषधांचा परिणाम तिच्या मेंदूवर झाला आहे. राजवीर घाबरून म्हणतो. तो थरथरत फोन उचलतो. त्याचे हात आणि आवाज दोन्ही कापत असतात. काय करताय? जान्हवी भुवया उंचावत विचारते. डॉक्टरांना फोन करतोय. राजवीर म्हणतो. त्याची गरज नाही. जान्हवी शांतपणे म्हणते. तुला सगळं आठवलं का? राजवीर आशेने विचारतो. जान्हवी काहीही न बोलता परत झोपून जाते. मी तुम्हाला विसरलेच कुठे होते? आठवण येते म्हणूनच. जान्हवी राजवीरला म्हणाली. जान, राजवीर हळूच तिच्याकडे पाहत म्हणाला. मला सगळं आठवते. मी फक्त तुम्हाला थोडंसं छेडत होते. जान्हवी हसत म्हणाली. ते ऐकून राजवीर चिडत म्हणाला. तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना? आधीच तुम्ही मला कमी त्रास दिलेला नाही, त्यात आता हे नवीन नाटक. काय झालं? सकाळी सकाळी एवढं का ओरडताय? जान्हवी शांतपणे विचारते. सकाळ? तुम्हाला हे सकाळ वाटते का? रात्रीचे 3 वाजलेत. राजवीर वैतागून म्हणाला. अजून तर फक्त 3च वाजलेत. जान्हवी सहजपणे म्हणाली. मी आधीच त्रस्त होतो, त्यात तुम्हाला अजून नाटक सुचलं. राजवीर म्हणाला. ठीक आहे, ठीक आहे, सॉरी. जान्हवी म्हणाली. कसलं सॉरी? मी तुमचं काहीही ऐकणार नाही. राजवीर रागात म्हणाला. जेव्हा मी तुम्हाला ओळखायला नकार दिला होता तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? जान्हवी विचारते. खूप वाईट. मला वाटलं माझा जीवच निघून जाईल. राजवीर गंभीरपणे म्हणाला. मलाही तसंच वाटलं होतं जेव्हा तुम्ही. जान्हवी बोलता बोलता थांबली. जान, मी मुद्दाम काही केलं नव्हतं. मी स्वतःही तितकाच त्रस्त होतो. राजवीर म्हणाला. आय एम सॉरी. जान्हवी हळू आवाजात म्हणाली. आधी हे सांगा, तुम्ही कोणाला विचारून औषधं घेतली? राजवीरने विचारलं. अरे काय झालं? असं म्हणत जान्हवीने आपल्या हाताकडे पाहिलं आणि आश्चर्याने म्हणाली. मला ग्लुकोज का लावले? कारण तू परवाच्या रात्रीपासून झोपलेलीच नव्हतीस. राजवीर म्हणाला. काय? जान्हवी धक्क्यात म्हणाली. हो. राजवीर उत्तरला. पण मी तर. जान्हवी काही बोलणार तेवढ्यात थांबली. जान, राजवीरने तिचा चेहरा दोन्ही हातात धरत म्हणाला. मला खूप भीती वाटली. मी मुद्दाम नाही केलं. मला वाटलं थोडी झोप लागेल. जान्हवी म्हणाली. आणि जर तुला काही झालं असतं तर? राजवीरने काळजीने विचारलं.
तुम्ही असताना मला काहीच होऊ शकत नाही, जान्हवी आत्मविश्वासाने म्हणाली. तुम्ही अवस्था तर लहान मुलांसारखी आहे. तुझी अवस्था तर लहान मुलांसारखी आहे. 1 मिनिटसुद्धा एकटी सोडलं की राजवीर म्हणाला, "सॉरी ना, आता ओरडतच राहणार का?" जान्हवी लाडात म्हणाली, "मला भूक लागली आहे." राजवीर म्हणाला, "हो." जान्हवी हसत म्हणाली, "मी नर्सला बोलावतो, ती एकदा तपासून घेईल." राजवीर म्हणाला, "ठीक आहे." जान्हवी म्हणाली. नर्स घरातच होती. राजवीरने तिला बोलावलं. तिने जान्हवीची तपासणी केली. "आता सगळं ठीक आहे. मी निघते." नर्स म्हणाली. राजवीर जान्हवीसाठी जेवण घेऊन आला. दोघांनी एकत्र जेवण केलं. सकाळी जान्हवी आणि राजवीर खाली आले तेव्हा सिम्मीजींनी विचारलं, "आता बरं आहे ना बाळ?" "हो." जान्हवी म्हणाली. "आम्ही सांगितलं होतं ना, आम्ही सगळं पाहून घेऊ. मग तू काळजी का करतेस?" वरुणजी म्हणाले. "वरुण बरोबर बोलतोय. तू घरी फोन कर. मला तुझ्या आईला भेटायचं आहे." सिम्मीजी म्हणाल्या. "ठीक आहे." जान्हवी म्हणाली. "कोणी मला सिरियस घेतच नाही. आईला समजावणं एवढं सोपं नाही. कसं समजावू यांना? आईला बोलावू तर शकते, पण तिने नकार दिला तर?" जान्हवी मनातल्या मनात विचार करत होती. मी आजी आणि नानी होणार आहे, तरीसुद्धा मला आनंद वाटत नाही. सुनीताजी सुनीलजींना म्हणाल्या, "काय झालं?" सुनीलजींनी विचारलं. "तुम्हाला जान्हवीसाठी मुलगा सापडत नाहीये." सुनीताजी म्हणाल्या, "मी काय करू? शहरात गेलेल्या मुलीशी लग्न करायला कुणी तयार नाही. त्यात कार्तिकचं नातं तुटलं." सुनीलजी म्हणाले, "तुम्ही नेहमी तेच सांगता. काहीतरी करा. एखादं चांगलं स्थळ बघा." सुनीताजी म्हणाल्या, "एक स्थळ आहे माझ्या नजरेत." सुनीलजी म्हणाले, "मग सांगा ना." सुनीताजी उत्सुकतेने म्हणाल्या, "खूप चांगली माणसं आहेत. स्वतःचा व्यवसाय आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, हुशार आहे, शिकलेला आहे आणि मुलगी शहरात राहून आली आहे. याची त्यांना काही अडचण नाही." सुनीलजी म्हणाले, "मग अडचण काय आहे? लगेच पुढे बोला. नाहीतर हे स्थळही हातातून जाईल." सुनीताजी म्हणाल्या. पण सुनीलजी थांबले. "पण काय?" सुनीताजी विचारतात. "मुलाचं वय जास्त आहे." सुनीलजी म्हणाले. "जास्त म्हणजे किती?" सुनीताजी विचारतात. 30 वर्ष. सुनीलजी म्हणाले. 30? आपली जान्हवी तर अवघी 22-23 वर्षाची असेल. सुनीताजी म्हणाल्या. "वयाने मोठा आहे, पण मुलगा चांगला आहे. 8 वर्षांचं अंतर चालू शकतं." सुनीलजी शांतपणे म्हणाले. "पण ती दुसऱ्याच घरची मुलगी आहे. खूप विचारपूर्वक वागावं लागतं." सुनीलजी सुनीताजींना म्हणाले. "इतकं वय झालं तरी मुलाचं लग्न का नाही झालं अजून? मुलामध्ये काही दोष तर नाही ना?" सुनीताजी विचारतात. "नाही. तो आधी शिक्षणासाठी शहरात गेला होता. शिक्षण पूर्ण करून परत आल्यानंतर त्याने ठरवलं होतं की आधी 4ही लहान बहिणींची लग्न करून मगच स्वतः लग्न करायचं." सुनीलजी म्हणाले. "पण?" सुनीताजी काही बोलणार तेवढ्यात मुलाचे वडील नाहीत, पण सगळे जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात. त्याचे काका मला चांगले ओळखीचे आहेत. सुनीलजी शांतपणे म्हणाले, "मी दीदींशी बोलून पाहते." त्या होकार दिला त्यांनी तर. सुनीताजी म्हणाल्या, "मुलगा चांगला आहे. जान्हवी त्याच्यासोबत सुखी राहील." सुनीलजी म्हणाले, "बरं, तुम्ही मुलाचा फोटो आणून द्या. मी तो दीदींना दाखवते." सुनीताजी म्हणाल्या, "हो, पण जबरदस्ती अजिबात करू नकोस." सुनीलजी स्पष्टपणे म्हणाले, "नाही, नाही." सुनीताजी म्हणाल्या, "आता घर किती छान वाटतं ना?" बुवाजी असायच्या तेव्हा सतत कुरकुर सुरू असायची. मंजूजी वीणाजींना म्हणाल्या, "असं बोलू नकोस. त्या आपल्यापेक्षा मोठ्या आहेत." वीणाजी समजावून म्हणाल्या, "काय दीदी, खरं ते खरंच. त्या बदलणार नव्हत्याच. जेठजींनी त्यांना इथे येण्यास स्पष्ट नकार दिला. तेच बरं झालं. नाहीतर काही दिवसातच येऊन बसल्या असत्या." मंजूजी म्हणाल्या, "आम्हालाही असं करायचं नव्हतं.
पण मी किती समजावून सांगितलं तरी त्या अर्जुनच्या दुसऱ्या लग्नाचा हट्ट धरून बसल्या होत्या. वीणाजी म्हणाल्या, असे लोक कुणाचं ऐकतच नाहीत. आपल्या हट्टापायी त्या अर्जुनचं लग्न एखाद्या चुकीच्या मुलीशी करून टाकले असतं. तुम्ही योग्य केलं दीदी. जेठजींनीच त्यांना डोक्यावर बसवलं होतं. त्यांच्या स्वतःच्या सुना किती ऐकतात हे आपल्याला माहिती आहे. मंजूजी म्हणाल्या, ते सोड, ऐश्वर्या कशी आहे? वीणाजींनी विषय बदलला. ठीक आहे, मी रोज फोन करते. ती म्हणत होती की कार्तिक तिची खूप काळजी घेतो. मंजूजी म्हणाल्या, ती इथेच आली असती तर बरं झालं असतं. तिची डिलिव्हरीही मीशासोबतच झाली असती. वीणाजी म्हणाल्या, हो, पण बहुतेक सुनीताजी तिला घेऊन येणार आहेत. पहिलं बाळ ती आपल्या माहेरी जन्माला घालू इच्छिते. मंजूजी म्हणाल्या, कधी? आणि त्यानंतर वीणाजींनी विचारलं, शेवटच्या महिन्यात. मंजूजी म्हणाल्या, पण तिकडे तिची काळजी कोण घेत असेल? ती तर एकटीच असते ना? वीणाजी काळजीने म्हणाल्या, ती म्हणत होती की कार्तिक तिची खूप काळजी घेतो. मंजूजी म्हणाल्या, पण तिला काय करणार? तो तर ऑफिसला जातच असेल. ऐश्वर्या एकटीच राहत असेल. वीणाजी म्हणाल्या, कार्तिकने तिच्यासाठी एक बाई ठेवली आहे. तो तिला काहीच काम करू देत नाही. शेजारच्या बायाही खूप चांगल्या आहेत. त्या सगळ्याच तिची काळजी घेतात. मंजूजी समजावून म्हणाल्या, तरीही घरच्यांसारखं कुणी होऊ शकत नाही ना. इथे आली तर सगळ्यांसोबत तिला छान वाटेल. वीणाजी म्हणाल्या, मी सांगितलं होतं तिला, पण तिने नकार दिला. मंजूजी म्हणाल्या, तिचं तिकडेच मन रमलं आहे. वीणाजी हसत म्हणाल्या, हो. मंजूजी म्हणाल्या, ते तर चांगलंच आहे. वीणाजी म्हणाल्या, कार्तिक ऐश्वर्यासाठी जेवण घेऊन आला. हे घे, अगदी तुझ्या आवडीसारखी चटणी केली आहे. कार्तिक म्हणाला, तुम्ही बनवली? ऐश्वर्याने विचारलं. हो, खाऊन सांग कशी झाली आहे. कार्तिक म्हणाला, हो पण. ऐश्वर्या थांबली. काय झालं? कार्तिकने विचारलं. तशी नाही झाली, ऐश्वर्या म्हणाली. पण ही कच्च्या आंब्याची चटणी आहे. कार्तिक म्हणाला, तरीही तशी नाही. ऐश्वर्या म्हणाली, मी आईला फोन करून रेसिपी विचारली होती. तिने सांगितल्याप्रमाणेच केली आहे. कार्तिक म्हणाला, हो, पण त्या दिवशी मी जी खाल्ली होती तशी नाही. ऐश्वर्या म्हणाली, मग तुमच्या मैत्रिणीकडूनच रेसिपी घ्यावी लागेल. ठीक आहे, मी आईला सांगतो. तुमच्या सुनेला तुमच्या रेसिपीची चटणी आवडली नाही. कार्तिक खोडकरपणे म्हणाला, असं नाही, चांगली आहे. पण ऐश्वर्या म्हणाली, काही नाही, त्यांना थोडं वाईट वाटेल. कार्तिक म्हणाला, तुम्ही त्यांना सांगायची काय गरज आहे? ऐश्वर्या नाराज होऊन म्हणाली, सांगावंच लागेल ना, त्यांच्या सुनेला त्यांची चटणी आवडली नाही. कार्तिक हसत म्हणाला, तुम्ही फार वाईट आहात. ऐश्वर्या म्हणाली, अरे, तू रडायला का लागलीस? मी तर फक्त मजा करत होतो. कार्तिक घाबरून म्हणाला, मला माहिती आहे ना, मी प्रेग्नंट आहे, तरीही मला त्रास देता. ऐश्वर्या रडत म्हणाली, सॉरी बाबा, मला माहीत नव्हतं की प्रेग्नंट बायकोला त्रास देऊ नये. कार्तिक प्रेमाने म्हणाला. सुनीताजी मुलाचा फोटो घेऊन आशाजींकडे जातात. दीदी, सुनीताजी आशाजींना हाक मारतात. हो, बोल ना, आशाजी म्हणतात. तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. सुनीताजी म्हणतात. काय झालं? आशाजी विचारतात. जान्हवीच्या लग्नाच्या स्थळाबद्दल. सुनीताजी हळूच म्हणतात. जानूच्या? आशाजी आश्चर्याने विचारतात.
कार्तिकच्या बाबांच्या ओळखीचा एक मुलगा आहे, सुनीताजी सांगतात. मग बोलून पहा ना. मला सुनीलवर पूर्ण विश्वास आहे, आशाजी शांतपणे म्हणतात. दीदी, तो मुलगा जॉईंट फॅमिलीत राहतो, सुनीताजी पुढे सांगतात. मग मग तर छानच आहे, फारच छान आहे. जानूला किती लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळतील, आशाजी आनंदाने म्हणतात. त्यांचं गाव आपल्या गावापेक्षा खूप चांगलं आहे. स्वतःचा व्यवसाय आहे, मुलगा शिकलेला आहे. जान्हवी शहरात राहते, यालाही त्यांना काही हरकत नाही. विचारसरणीही खूप मोकळी आहे, सुनीताजी सविस्तर सांगतात. मग अडचण काय आहे, आशाजी विचारतात. मुलाचे वडील नाहीत, सुनीताजी थोड्या संकोचाने म्हणतात. सुनीता जान्हवीचे वडील सुद्धा नाहीत, ते आपल्या हातात थोडंच असतं, आशाजी समजावतात. मुलाला 2 लहान बहिणी आहेत, त्यांच्या लग्नाची जबाबदारी त्याच्यावर होती, त्यामुळे त्याचं लग्न उशिरा झाले, सुनीताजी सांगतात. वय जास्त आहे का, आशाजी विचारतात. 30 वर्ष आहेत, पण फोटो पहा, वय जास्त वाटत नाही. जान्हवीसोबत छान दिसेल, सुनीताजी म्हणतात. दाखव ना, आशाजी म्हणतात. आशाजी फोटो पाहतात. दिसायला तर ठीकच आहे, त्या म्हणतात. खूप जबाबदार मुलगा आहे. बहिणींच्या लग्नासाठी स्वतःचं लग्न पुढे ढकललं नाही तर केव्हाच झालं असतं. शहरात शिकून आला आहे, सुनीताजी सांगतात. आशाजी विचारात पडतात. मग काय ठरवलं दीदी, सुनीताजी विचारतात. मला थोडे दिवस दे विचार करायला, आशाजी म्हणतात. हो दीदी, निवांत विचार करा, सुनीताजी म्हणतात. जान्हवी आपल्या आईला फोन करून गावातून शहरात येण्यास सांगते. काय झालं बेटा, अचानक सगळं ठीक आहे ना, आशाजी घाबरून विचारतात. जान्हवीच्या अचानक बोलावल्यामुळे आशाजी जरा घाबरतात. काही नाही आई, फक्त तुमची खूप आठवण आली होती, काही दिवसांसाठी या ना, जान्हवी म्हणते. ठीक आहे, मी उद्याच येते, आशाजी म्हणतात. हो आई, जान्हवी म्हणते. फोन ठेवताच जान्हवी थोडी टेन्शनमध्ये जाते. आईला बोलावलं तर आहे, पण पुढे काय, असा विचार करत असतानाच राजवीर मागून येऊन तिला मिठी मारतो. काय झालं माझ्या जान, काय विचार करत आहेस, तो विचारतो. मी आईला सांगितलं आहे, ती उद्या येत आहे, जान्हवी सांगते. उद्या, राजवीर विचारतो. हो, मी जसं सांगितलं आहे तसं करायचं आहे, जान्हवी ठामपणे म्हणते. हो मॅडम, अजून काही, राजवीर हसत विचारतो. नाही, जान्हवी म्हणते. मीशा आणि ऐश्वर्याचं बेबी बंप आता दिसू लागलं होतं. दोघेही खूप आनंदात होते. अर्जुन आणि त्याचं पूर्ण कुटुंब मीशाची खूप काळजी घेत होतं. आता मीशाला कोणीही टोमणे मारणारा उरला नव्हता. दादी ही इथून निघून गेलेली होती. राजवीर, वरुणजी आणि सिम्मीजी काही दिवसांसाठी दुसऱ्या घरात शिफ्ट होण्याची तयारी करत होते. हे सगळं जान्हवीच्या सांगण्यावरून ठरलं होतं. जान्हवी ही निघायची तयारी करते. का, राजवीर विचारतो. मीही जात आहे, जान्हवी म्हणते. कुठे, राजवीर विचारतो. माझ्या घरी, जान्हवी उत्तर देते. आई आज येत आहे ना, ती म्हणते. हो, पण ती संध्याकाळी येते, राजवीर म्हणतो. हो, पण मला घरी जाऊन तयारीही करायची आहे, जान्हवी सांगते. ठीक आहे, राजवीर म्हणतो. राजवीर जान्हवीचा हात पकडून तिला थांबवतो. आता जाऊ द्या ना, जान्हवी म्हणते. एक किस देऊन जा, राजवीर हसत म्हणतो. मला टेन्शन येत आहे आणि तुम्हाला हे सुचतंय, जान्हवी रागाने म्हणते. टेन्शन घेऊन काय होणार आहे, राजवीर जान्हवीला म्हणाला. आता सोडून द्या, जान्हवी शांतपणे उत्तरली. मी पण तुमच्यासोबत येऊ का, राजवीरने विचारलं. कुठे, जान्हवीने आश्चर्याने विचारलं. घरी, राजवीर म्हणाला. तुमचं डोकं ठीक आहे ना, जान्हवीनं चिडून विचारलं. का, सगळे मिळून वेलकम करू, राजवीर हसत म्हणाला. मी अजून आईला काहीच सांगितलेलं नाही, जान्हवी म्हणाली. मग सरप्राईज देऊ, राजवीर म्हणाला. सरप्राईज नाही रे, त्यांना धक्का बसेल, जान्हवी लगेच म्हणाली.
ठीक आहे. राजवीर म्हणाला. बाय म्हणत जान्हवी निघाली. स्टेशनवर त्यांना घ्यायला गाडी पाठवू का? राजवीरने विचारलं. नको, मीच जाईन, जान्हवी म्हणाली. तुम्ही मला काहीच करू देत नाही, मग मी त्यांना इम्प्रेस कसं करणार? राजवीर म्हणाला. जोपर्यंत मी आईला तुमच्याबद्दल सांगत नाही तोपर्यंत काहीही करू नका, जान्हवी म्हणाली. काय आहे? राजवीरने विचारलं. सांगितल्यावर करा इम्प्रेस, जान्हवी ठामपणे म्हणाली. ठीक आहे, राजवीर म्हणाला. जान्हवी घरी आली. तिने घराची साफसफाई केली आणि आईसाठी जेवण बनवायला सुरुवात केली. दुसरीकडे राजवीरही सगळ्यांची व्यवस्था करून घरी निघाला. संध्याकाळ झाली होती. जान्हवी आशा यांना घेण्यासाठी स्टेशनवर गेली. अचानक मला का बोलावलं? आशा यांनी विचारलं. असं काही नाही, चला ना घरी जाऊया. तुम्हीही इथेच प्रश्न विचारायला लागलात, जान्हवी म्हणाली. जान्हवी आईला घरी घेऊन आली. आई, तुम्ही अंघोळ करा, मी जेवण वाढते, जान्हवी म्हणाली. ठीक आहे बाळा म्हणत आशा अंघोळीला गेल्या. जान्हवी जेवण वाढत असताना राजवीर अस्वस्थ झाला. ट्रेनचा वेळ तर झाला असेल, त्या आल्या असतील ना? जानने सांगितलं असेल का? नकार दिला नसेल ना? जानने मला फोनही केला नाही. आता मला टेन्शन येते, कॉल करून पाहतो. तो स्वतःशीच बोलत होता. राजवीरने जान्हवीला फोन केला. तुमची आई आली का? त्याने विचारलं. हो, जान्हवी म्हणाली. तुम्ही सांगितलं का? राजवीरने विचारलं. नाही, जान्हवी म्हणाली. का? राजवीर अस्वस्थ झाला. आत्ताच येताच बॉम्ब थोडाच फोडणार आहे, आधी त्यांना सेटल होऊ द्या, जान्हवी म्हणाली. तरीही मला टेन्शन येते, राजवीर म्हणाला. अरे वा, तुम्हालाही टेन्शन यायला लागलंय. तुम्हीच तर म्हणत होतात की काळजी कशाला, मी सगळं मॅनेज करेन, जान्हवी म्हणाली. तुम्हीच मला घाबरवलंत, राजवीर म्हणाला. अच्छा हो, जान्हवी हसत म्हणाली. जान, तुम्हाला माहिती आहे ना, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही, राजवीर भाऊकपणे म्हणाला. आजच आईशी बोलेन, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, राजवीर म्हणाला. आशा अंघोळ करून आल्या आणि जेवायला बसल्या. तू आता छान जेवण बनवायला लागली आहेस, देवघरही नीट ठेवतेस, आता तुझं वयही झालंय, शहरात राहण्याचा फायदा झाला, आशा म्हणाल्या. आई, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे, जान्हवी थोडी घाबरून म्हणाली. काय झालं, काही अडचण आहे का? आशा यांनी विचारलं. नाही, पण एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, जान्हवी म्हणाली. सांग ना, एवढी का घाबरतेस? आशा म्हणाल्या. मला एक मुलगा आवडतो, जान्हवीने धीर करून सांगितलं. हे ऐकताच आशा खुर्चीतून उभ्या राहिल्या. काय? तू हे काय केलंस? आता गावात मी तोंड कसं दाखवू? मी तुला इथे यासाठी पाठवलं होतं का? आशा रागाने म्हणाल्या. आई, फक्त आवडतोय, बाकी सगळं तुम्हाला आवडेल तरच, जान्हवी त्यांना शांत करत म्हणाली. मग ठीक आहे, आशा म्हणाल्या. एकदा त्यांना भेटूया. मुलगा आवडला नाही तर नकार द्या, जान्हवी म्हणाली. नकार द्यायचाच असेल तर चालेल, आशा म्हणाल्या. आई, तो खूप चांगला आहे, जान्हवी म्हणाली. लग्न फक्त मुलामुलीत नसतं, पूर्ण कुटुंबात होतं, आशा ठामपणे म्हणाल्या. त्यांचं कुटुंबही खूप चांगलं आहे, जान्हवी म्हणाली. तुला काय माहिती, तुला काहीच समजत नाही, आशा म्हणाल्या. असं म्हणत त्या भांडी उचलून धुवायला लागल्या. मी काय करू? आई काही ऐकायलाच तयार नाही, जान्हवी मनातल्या मनात म्हणाली. मग आपण उद्या जाणार आहोत ना, जान्हवीनं विचारलं. कुठे? आशा यांनी विचारलं. त्यांच्या घरी, जान्हवी म्हणाली. नकार द्यायचाच असेल तर कधीही जाऊ शकतो, आशा म्हणाल्या. आई, जान्हवी म्हणाली. मी खूप थकले आहे, झोपायला जाते, असं म्हणत आशा खोलीत निघून जाते. काय करू, आई ऐकतच नाहीये, जान्हवी स्वतःशीच पुटपुटते. आशाजी खोलीत निघून जातात. तेवढ्यात जान्हवीचा फोन वाजतो. फोन उचलताच राजवीर विचारतो. तू बोललीस का आईशी?
हो, जान्हवी म्हणते. त्या घरी येत आहेत. राजवीर म्हणतो. हो, येत आहेत. जान्हवी उत्तर देते. मग एवढी टेन्शन का घेत आहेस? राजवीर विचारतो. पण त्या नकार द्यायला येत आहेत. त्यांनी आधीच मनात ठरवलेलं आहे. जान्हवी काळजीने म्हणते. काय? असं थोडीच होतं. राजवीर म्हणतो. तुम्हाला त्यांना कसं इम्प्रेस करायचं ते माहिती आहे ना? जान्हवी विचारते. पण राजवीर गोंधळतो. मी तुमच्या आजी आणि नानीला मनवलं ना, आता तुमची पाळी आहे. जान्हवी म्हणते. पण थोडी तरी मदत कर. राजवीर विनवतो. मी जसं सांगितलंय तसंच करा. जान्हवी ठामपणे म्हणते. ठीक आहे, राजवीर म्हणतो. जानू, आशाजी जान्हवीला हाक मारतात. हो आई, येते, असं म्हणत जान्हवी फोन ठेवते. आई बोलावत आहे. बाय, ती राजवीरला म्हणते. बाय, राजवीर उत्तर देतो. आता मला खरंच टेन्शन येते, राजवीर स्वतःशीच म्हणतो. सकाळी जान्हवी आणि आशाजी लवकर उठून तयार होतात. जान्हवी आईसोबत पूजा करते आणि मग त्यांना सोसायटीच्या मंदिरात घेऊन जाते. माझी मुलगी आता खूप समजूतदार झाली आहे, आशाजी अभिमानाने म्हणतात. आई, आपल्याला आठवतंय ना? जान्हवी हळूच म्हणते. हो, हे सगळं आठवते, आशाजी हसत उत्तर देतात. दोघी राजवीरच्या घरी जातात. राजवीरने अलीकडेच घर बदललं होतं. ते घर आधी इतकं मोठं नव्हतं, पण खूप सुंदर, प्रशस्त आणि आलिशान होतं. राजवीर घराबाहेरच त्यांची वाट पाहत उभा होता. आशाजी दिसताच तो त्यांच्या पाया पडतो. आई, हा राज आहे. जान्हवी ओळख करून देते. कोण? राज? आशाजी विचारतात. तोच, ज्याच्याबद्दल सांगितलं होतं. जान्हवी डोळ्यांनीच इशारा करते. राजवीर खूप नर्वस दिसत होता. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. अच्छा अच्छा, सुखी रहा बेटा, आशाजी आशीर्वाद देतात. आत या ना, राजवीर नम्रपणे म्हणतो. जान्हवीच्या सांगण्यावरून राजवीरने आज साधा पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती. ब्लेझर घातलेला नव्हता. कपडे महाग होते, पण दिसायला अगदी साधे होते. राजवीरची आजी आणि वडील आशाजींना भेटतात. या माझ्या आजी आणि हे माझे वडील, राजवीर सांगतो. नमस्कार, आशाजी हात जोडून म्हणतात. नमस्कार, तेही आदराने उत्तर देतात. जान्हवीने आधीच सगळं सांगितलेलं असल्यामुळे मोलकरीण चहा नाश्ता घेऊन येते. सगळं काही आशाजींच्या आवडीप्रमाणेच होतं. घर खूप छान आहे तुमचं, आशाजी आजूबाजूला पाहत सिम्मीजींना म्हणतात. धन्यवाद, सिम्मीजी हसून म्हणतात. तुमची पत्नी दिसत नाहीये, आशाजी वरुणजींना विचारतात. राज लहान असतानाच, वरुणजी थांबून म्हणतात. ओ, माफ करा, आईशिवाय मुलाला वाढवणं खूप अवघड असतं. तुम्ही दुसरं लग्न केलं नाही? आशाजी विचारतात. नाही, वरुणजी शांतपणे उत्तर देतात. मी होते ना राजसाठी, सिम्मीजी म्हणतात. छानच आहे, सावत्राई कधी खरं मन लावत नाही, आशाजी म्हणतात. आम्हाला तुमची जान्हवी खूप आवडते. आम्ही तिला आमच्या घरची सून बनवू इच्छितो, सिम्मीजी स्पष्टपणे म्हणतात. मी तुमचा आदर करते, पण अनोळखी शहरात ओळखीशिवाय मी माझ्या मुलीचं लग्न करू शकत नाही, आशाजी ठामपणे म्हणतात. काळजी करू नका, आम्ही जान्हवीला स्वतःच्या मुलीसारखंच ठेवू, सिम्मीजी समजावतात. तुम्हाला वाईट वाटू नये, पण तुमचा मुलगा खूप चांगला आहे आणि संस्कारीही आहे. तरीसुद्धा मी हे लग्नगाठ बांधू शकत नाही, आशाजी म्हणतात. या विषयावर आपण शांतपणे पुन्हा बोलू. आधी थोडं खा, वरुणजी म्हणतात. नको, आम्हाला अजून कुठे जायचं आहे. आज वेळ नाही, आम्हाला परवानगी द्या, असं म्हणून आशाजी उठतात. चल जानू, त्या जान्हवीचा हात धरतात. आई, जान्हवीचा आवाज भरून येतो. जेवून तरी जा, राजवीर थांबवण्याचा प्रयत्न करतो. नाही बेटा, उशीर होतोय, असं म्हणत आशाजी जान्हवीला घेऊन निघून जातात. रस्ताभर जान्हवी गप्प बसून रुसलेली असते. इकडे राजवीर मात्र त्यांचं जाणं पाहून धक्क्यातच बसून राहतो.
राजबेटा, मन लहान करू नकोस. आपण पुन्हा बोलू. सिम्मीजी त्याला धी देतात. जान्हवीला सांग, ती आईला समजावेल. राजवीर काहीही न बोलता उठतो आणि आपल्या खोलीत निघून जातो. बेटा, सिम्मीजी मागून हाक मारतात, पण तो ऐकत नाही. हे देवा, सिम्मीजी देवासमोर हात जोडून म्हणतात. आई, तुम्ही काळजी करू नका. आपण काहीतरी नक्की करू. वरुणजी सिम्मीजींना धी देत म्हणाले. तुला दिसत नाही का तो किती दुःखी आहे? सिम्मीजी डोळे पुसत म्हणाले. आई, त्याची चिंता करू नका. तो खूप धाडसी मुलगा आहे. तो स्वतःला सावरून घेईल. आपल्याला आता हे विचारायचं आहे की जान्हवीच्या आईला कसं समजवायचं. वरुणजी म्हणाले. हो, सिम्मीजी मान डोलावतात. ती परत जाण्याआधी आपल्याला तिची भेट घ्यावी लागेल. जान्हवी आणि राजचं लग्न ठरवण्यासाठी तिला तयार करावं लागेल. वरुणजी ठामपणे म्हणाले. बरोबर बोलतोयस तू, सिम्मीजी म्हणाल्या. देवा, आधीच तू माझ्या मुलाला खूप दुःख दिलंयस, आता अजून नाही, असं म्हणत सिम्मीजी हात जोडून प्रार्थना करू लागल्या. तेवढ्यात जान्हवी आणि आशाजी घरी येतात. आई, तुम्ही थोडा वेळ तरी तिथे थांबायला हवं होतं. जान्हवी म्हणाली. तू जे बोलीस ते मी केलं. आता मला प्रश्न विचारू नकोस. आशाजी थोड्या कडकपणे म्हणाल्या. आई, तुम्हाला काही आवडलं नाही का? जान्हवी विचारते. मी तुला आधीच सांगितलं होतं, आपण नकार द्यायला चाललो आहोत. आशाजी म्हणाल्या. पण थोडा वेळ तरी थांबू शकला असतात ना? जान्हवी म्हणाली. जिथे नातं करायचंच नाही तिथे थांबून तरी काय फायदा? आशाजी उत्तर देतात. आई, काय अडचण आहे? तुम्हाला राज आवडला नाही का? जान्हवी विचारते. तसं नाही, तो खूप चांगला मुलगा आहे. पण जानू, गावात लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलतील. आशाजी म्हणाल्या. आई, जान्हवी काही बोलणार तेवढ्यात. मला गावातच राहायचं आहे. मी लोकांच्या बोलण्याला सामोरं जाऊ शकत नाही. आणि तुला माहिती आहे, आपल्या घरात असं होत नाही. आशाजी ठामपणे म्हणाल्या. आशाजींचा राग पाहून जान्हवी गप्प झाली. दुसरीकडे राजवीर आपल्या जुन्या घराच्या बाल्कनीत उभा होता. त्याचे वडील आणि आजी नव्या घरात होते आणि तो एकटाच इथे परत आला होता. तो फारच उदास दिसत होता. जर जान्हवीची आईने मान्य झाली नाही तर काय? ती मला सोडून निघून जाईल का? नाही, ती मला असं सोडून जाऊ शकत नाही. मी तिला जाऊ देणार नाही. मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. तीच तर एकटी आहे माझ्या आयुष्यात. देवा, माझ्याकडून माझं आयुष्य काढून घेऊ नकोस. असं म्हणत राजवीर आकाशाकडे पाहतो. राज काय विचार करत असतील, कोण जाणे. मी फोन करते, जान्हवी स्वतःशीच म्हणते. जान्हवी राजवीरला फोन करते. राजवीर इतका विचारात हरवलेला असतो की त्याला फोनची रिंगही ऐकूच येत नाही. राज फोन का उचलत नाहीत? जान्हवी स्वतःशीच पुटपुटते. ती पुन्हा फोन करते. यावेळी रिंग ऐकून राजवीर भानावर येतो. तो फोन काढतो आणि कट करणारच तेवढ्यात स्क्रीनवर जान्हवीचं नाव दिसतं. तो लगेच फोन उचलतो. राज, तुम्ही कुठे आहात? मी किती वेळापासून फोन करत आहे, जान्हवी म्हणते. सॉरी, राजवीर अडखळत म्हणतो. काय झालं? तुम्ही उदास वाटताय? जान्हवी विचारते. नाही नाही, मी तर खूप खुश आहे. तुमच्या आईने मला नकार दिला म्हणून, राजवीर उपरोधाने म्हणतो. तसं नाही, तुम्ही त्यांना आवडलात, जान्हवी समजावते. आवडलं असतं तर त्यांनी होकार दिला असता. वाईट वाटलं असतं तर कदाचित लगेच हो म्हणाल्या असत्या, राजवीर म्हणतो. नाही, त्या तुमच्या घरच्यांना ओळखत नाहीत म्हणून, जान्हवी म्हणते. म्हणजे फक्त ओळख नसल्यामुळे त्यांनी नकार दिला, राजवीर विचारतो. गावात असंच असतं, कोणीतरी हमी देणारा हवा असतो, जान्हवी म्हणते. मग मी तुम्हाला मोबाईल दाखवतो ज्याची गॅरंटी हवी आहे, राजवीर म्हणतो. मी काय करू? मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण त्या ऐकायलाच तयार नाहीत, जान्हवी म्हणते.
मग त्यांना का नाही सांगत की आपलं लग्न झालं आहे? राजवीर म्हणतो. काय? जान्हवी दचकते की आपलं लग्न झालं आहे. राजवीर पुन्हा म्हणतो, तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना? जान्हवी चिडून म्हणते. मग मी काय करू? जर तुम्ही मला सोडून गेलात तर? राजवीर थांबतो. तुम्हीही ना? जान्हवी म्हणते. मी तुमच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. राजवीर म्हणतो. असं काही नसतं, शांत राहा. आपण काहीतरी मार्ग काढू. जान्हवी समजावते. मग काहीतरी करा. राजवीर म्हणतो. हो, मी आईशी पुन्हा बोलेन. जान्हवी म्हणते. जर बोलणं झालं तर ठीक, नाहीतर माझ्या अंतिम निरोपाला नक्की या. राजवीर म्हणतो. राज, अशा गोष्टी बोलू नका. जान्हवी घाबरून म्हणते. मग तुम्हाला काय वाटतं? मी तुम्हाला दुसऱ्याचं होताना पाहत राहू? राजवीर म्हणतो. मी फक्त तुमचीच आहे. काळजी करू नका. मी आईला नक्की समजावेन. जान्हवी ठामपणे उत्तर देते. पक्क? राजवीर विचारतो. हो पक्क. जान्हवी उत्तर देते. फोन ठेवून जान्हवी स्वतःशीच विचार करते. मी काय करू? ना राजला सोडू शकते, ना आईला दुखी पाहू शकते. देवा, मला काहीतरी मार्ग दाखव. काहीच मार्ग सापडत नाहीये. राजला तर मी सांगितलंय की आईला समजावून घेईन, पण आई माझं काही ऐकायलाच तयार नाही. देवा, आता तरी तूच काहीतरी मदत कर. जान्हवी स्वतःशीच पुटपुटत होती. मुलगा चांगलाच होता. घरचेही बरे वाटत होते. मी उगाचच काय विचार करते? संपूर्ण गावात नाक कापली जाईल. सुनीताने दाखवलेला मुलगाही चांगलाच वाटतो. फक्त जान्हवीपेक्षा थोडा मोठा आहे. आता काय करू? काहीच कळत नाहीये. आशाजीही स्वतःशीच बोलत होत्या. आशाजींना राजवीर आणि त्याचं कुटुंब आवडलं होतं, पण गावकऱ्यांच्या बोलण्याची त्यांना भीती वाटत होती. लोक जान्हवीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं करतील, ही भीती त्यांच्या मनात होती. स्वतःच्या पसंतीने लग्न करणं गावात चांगलं मानलं जात नव्हतं. आपल्या मुलीवर कोणीही बोट दाखवू नये असंच त्यांना वाटत होतं. शहरात पाठवल्याचाच त्यांना आधीच पश्चाताप होत होता. तेवढ्यात तनू जान्हवीची चौकशी करण्यासाठी फोन करते. कशी आहेस जान्हवी? मी ठीक आहे, जान्हवी उत्तर देते. पुण्यातच आहेस ना? नाही. काय? राजवीर तुला घेऊन आलाय का? मला वाटलंच होतं. तुझा पत्ता विचारत होता. तुम्ही त्याला सांगितलं होतं? हो. आता कुठे आहेस? घरीच आहे, माझ्या घरी. राजवीरला सगळं आठवलंय ना? हो. आणि त्यानंतर, बरं झालं, मी येते तुला भेटायला. आई, एकदा तरी ऐक. आपण गावाला चाललोय. आशाजी ठामपणे म्हणाल्या. काय? हो. पण आई, कुठलेही प्रश्न नाहीत. तुला इथे यायला दिलंच का, असं मला आता वाटते. इथे आल्यामुळे तुला चांगलं स्थळ मिळत नाहीये. आई, तुम्ही, मला वाटलं होतं तुझं लग्न कार्तिक सोबत होईल, पण त्याचंही. आई, कार्तिकचं लग्न झालंय. मीशा आई होणार आहे. काय? जान्हवी आनंदाने म्हणाली. पण तुला लाज वाटायला हवी. त्या मुलीने कधीही आई वडिलांच्या निर्णयावर प्रश्न केला नाही. आज ती किती सुखात आहे आणि तू कधीच काही ऐकत नाहीस. आई, राग करू नका. तुम्ही जे सांगाल तेच करेन. ठीक आहे, सामान बांध. आपण गावाला जातोय. ठीक आहे. आई काहीच ऐकायला तयार नाही. मी राजलाही सांगितलंय की आईला समजावून घेईन. जान्हवी मनातच म्हणत होती. तेवढ्यात तनू जान्हवीच्या घरी येते. मी तुझ्यासाठी खूप खुश आहे, असं म्हणत ती जान्हवीला मिठी मारते. तेवढ्यात आशाजीही तिथे येतात. हॅलो आंटी, कधी आलात? कशा आहात? खूप छान आहे.
आत या ना, जान्हवी म्हणते. मी तुमच्यासाठी चहा नाश्ता आणते. असं म्हणत आशाजी स्वयंपाकघरात जातात. काय झालं जान्हवी? आई आली आहे. खुश असायला हवं. एवढी उदास का दिसतेस? तनूने विचारलं. आईला राजची भेट घडवली होती. मग? आईने साफ नकार दिलाय राजवीरला. आंटी कसं नाकारू शकतात? त्यावेळी आता त्यांना त्याची ओळख नाही, काहीच माहिती नाही. ओळख नसणार नाही, लग्न नाही म्हणाल्या. तेवढ्यात आशाजी चहा घेऊन येतात. घे बेटा चहा. आंटी फारच छान आहे. कित्येक दिवसांनी घरचं काहीतरी चांगलं खायला मिळालं. शहरात हीच अडचण असते. जान्हवी, राजवीर कसा आहे? जान्हवी गोंधळून जाते. आंटी, तो खूप चांगला मुलगा आहे. तुम्ही त्याचं लग्न लावून देणार ना? तनू सहजच विचारते. तसं काही होणार नाही. का? ओळख नाही, माहिती नाही, असंच थोडी ना मुलगी देईन. पण मी त्यांना ओळखते. खूप चांगला मुलगा आहे. कुटुंबही छान आहे. तुम्हा मुलांना काय कळतं? कार्तिकलाही माहीत आहे. कार्तिकचं नाव ऐकताच जान्हवी चकित होते. ती तनूकडे रोखून पाहते आणि गप्प राहण्याचा इशारा करते. कार्तिक? त्यालाही माहिती आहे? हो, तुम्हाला माहीत नाही, असं म्हणत तनू आशाजींना खोटं सांगत राहते. कार्तिकला हे कसं माहिती? आशाजी तनूला विचारतात. तुम्ही त्यालाच विचारा. त्याला घरी बोलवा आणि जे विचारायचं आहे ते थेट त्याला विचारा. तनू शांतपणे उत्तर देते. हो, तेच योग्य राहील. आशाजी मान्य करतात. बरं, मी निघते. जेवणासाठी धन्यवाद. तनू म्हणते. मी दीना खालीपर्यंत सोडून येते. जान्हवी आशाजींना म्हणाली. दोघी खाली येतात तेव्हा जान्हवी थोडी नाराज होत तनूला म्हणते. दी, तुम्ही असं का बोलात? आधीच इतक्या अडचणीत आहे आणि त्यात तुम्ही अजून एक मोठी अडचण वाढवलीत. तर तनुदी ठामपणे म्हणते. मी अडचण वाढवलेली नाही, उलट तुझी समस्या सोडवली आहे. कसं? जान्हवी आश्चर्याने विचारते. तुला दिसलं नाही का? आंटी कार्तिकचं नाव ऐकताच किती इंटरेस्टेड झाल्या. त्याआधी त्या राजवीरचं नाव ऐकायलाही तयार नव्हत्या. तनू समजावते. पण कार्तिकला राजवीरबद्दल माहिती तरी कशी? जान्हवी विचारते. तू कार्तिकशी बोल, तनू ठामपणे सांगते. पण दी, जान्हवी साशंक होते. हाच एकमेव मार्ग आहे. जुनी पिढी समजावणं खूप अवघड असतं. जोपर्यंत राजवीरची ओळख कोणीतरी ओळखीचा म्हणून समोर येत नाही तोपर्यंत आंटी तुझं लग्न होऊ देणार नाहीत. माझं एक हाच सगळ्यात बेस्ट मार्ग आहे, तनू स्पष्टपणे सांगते. ठीक आहे. जान्हवी मान डोलावते. तनूला सोडून जान्हवी वर येते. दींनी मला कुठे अडकवलंय? कार्तिकला कसं समजवायचं? आधी मीशाशी बोलते. जान्हवी स्वतःशीच पुटपुटते. जान्हवी थेट कार्तिकला फोन करत नाही, पण मीशाला कॉल करून सगळं सांगते. कॉंग्रॅच्युलेशन्स. फोन उचलताच जान्हवी म्हणते. थँक यू. तुलाही. पण तुला कोणी सांगितलं? मीशा विचारते. आईने. जान्हवी सांगते. ताईजी तुझ्याकडे आले आहेत ना? मीशा विचारते. हो, मीच बोलावलं होतं. तू कार्तिकला कॉल कर, जान्हवी म्हणते. का? मीशा आश्चर्याने विचारते. राजशी ओळख करून द्यायला, जान्हवी सांगते. ओ, म्हणजे भेट झाली? मीशा विचारते. हो, पण आईने स्पष्ट नकार दिलाय, जान्हवी उदासपणे म्हणते. का? मुलगा आवडला नाही का? मीशा विचारते. नाही, सगळं आवडलं, पण ओळख नाही म्हणून नकार दिलाय, जान्हवी सांगते. मीशा विचारात पडते. वरून तनुदींनी खोटंही बोलले, जान्हवी म्हणते. काय? मीशा आश्चर्याने विचारते. की कार्तिक त्यांना ओळखतो, जान्हवी सांगते. दींनी बरोबरच बोललं. कार्तिक जर म्हणाला की तो त्यांना ओळखतो, तर ताईजी नक्की मान्य करतील, मीशा म्हणते. पण तो असं का बोलेल? त्याला राज माहितीच नाही, जान्हवी काळजीने म्हणते.
तू चिंता करू नकोस, मी कार्तिकशी बोलते. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. तुझं लग्न मी राजशी करूनच दाखवणार. मीशा ठामपणे सांगते. तू कार्तिकशी बोलशील? जान्हवी विचारते. हो, नाहीतर कोण बोलेल? मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे, मीशा हसत म्हणते. कार्तिक मान्य करेल ना? जान्हवी पुन्हा विचारते. हो, नक्की करेल. तू अजिबात चिंता करू नकोस, मीशा दिलासा देते. थँक यू सो मच, जान्हवी कृतज्ञतेने म्हणते. मीशा थेट कार्तिकला फोन न करता ऐश्वर्याला कॉल करते आणि सगळं सांगते. भाभी, तुम्ही चिंता करू नका, मी कार्तिकशी बोलेन. ऐश्वर्या मीशाला आश्वासन देते. ऐश्वर्या कार्तिकला सगळी गोष्ट सांगते. ठीक आहे, आपण निघूया, कार्तिक ऐश्वर्याला म्हणतो. दरम्यान राजवीरला कळतंय की वरुणजी आणि सिमीजी बराच वेळ बाहेर जायचा आग्रह करत आहेत. राजवीर घरी येतो. कुठे जायचं आहे तुम्हाला? राजवीर सिमीजींना विचारतो. मंदिरात. आम्हाला मंदिरात जायचं होतं, पण तुझे हे माणसं आम्हाला घराबाहेरही जाऊ देत नाहीत, सिमीजी चिडून म्हणतात. ड्रायव्हर यांना मंदिरात घेऊन जा आणि तिथून थेट घरी परत आणा, राजवीर ड्रायव्हरला सांगतो. जी, ड्रायव्हर उत्तर देतो. अरे, आम्ही काही तुमचे गुलाम नाही. आमचं मन असेल तिथे जाण्यास तर आम्ही जाऊ शकतो, सिमीजी रागाने म्हणतात. मग घरीच बसा, राजवीर थंडपणे उत्तर देतो. ही कसली भाषा आहे? आम्हाला तुझी गाडी नको, आम्ही स्वतः जाऊ शकतो, सिमीजी म्हणतात. घराच्या बाहेर जाण्याचा विचारही करू नका, राजवीर कठोरपणे सांगतो. हद्द आहे, सिमीजी पुटपुटतात. राज बेटा, आम्हाला एकदा जान्हवीच्या आईशी भेटून बोलायचं आहे, वरुणजी समजावण्याचा प्रयत्न करतात. काही करण्याची गरज नाही, राजवीर स्पष्टपणे म्हणतो. बोललो नाही तर कसं होणार, सिमीजी म्हणतात. जान्हवी स्वतः बोलेल तेव्हाच, तोपर्यंत आपल्याला काहीच करायचं नाही, राजवीर ठामपणे सांगतो. पण राज, सिमीजी म्हणू पाहतात. मी जे सांगितलंय ते ऐकलत ना? मी आधीच खूप तणावात आहे, आता तुम्ही अजून वाढवू नका, राजवीर चिडून म्हणतो. यांना कुठेही बाहेर जाऊ देऊ नका. एवढं बोलून राजवीर तिथून निघून जातो. कार्तिक आणि ऐश्वर्या जान्हवीच्या घरी येतात. त्यावेळी आशाजी देवपूजेत बसलेल्या असतात. जान्हवी पुढे जाऊन दार उघडते. कशी आहेस? कार्तिक जान्हवीला विचारतो. मी ठीक आहे, जान्हवी उत्तर देते. कार्तिकला आपण आवडतो हे कळल्यानंतर जान्हवी थोडीशी अस्वस्थ झाली होती. तेवढ्यात तिची नजर ऐश्वर्याकडे जाते. ऐश्वर्या 4 महिन्यांची गरोदर होती. तिचा बेबी पंप स्पष्ट दिसत होता. कॉंग्रॅच्युलेशन्स, असं म्हणत जान्हवी ऐश्वर्याला मिठी मारते. आम्ही इथे तुमच्या लग्नाबद्दल बोलायला आलो आहोत, ऐश्वर्या जान्हवीला सांगते. तू शुअर आहेस ना जान्हवी? कार्तिक विचारतो. हो, जान्हवी थोड्या संकोचाने उत्तर देते. मी ताईजीशी बोलून पाहतो, कार्तिक म्हणतो. मला पूर्ण विश्वास आहे की त्या तुमच्या आईंना नक्की समजावतील, ऐश्वर्या खात्रीने सांगते. थँक्स, जान्हवी म्हणते. थँक्स कशासाठी, ऐश्वर्या हसत विचारते. तेवढ्यात आतून आवाज येतो. कोण आला आहे ग जानू? आशाजी विचारतात. आई, एवढंच बोलत असतानाच आशाजी स्वतःच बाहेर येतात. दारातच उभं ठेवणार आहेस का? आत तर येऊ दे, असं म्हणत त्या कार्तिक आणि ऐश्वर्याला आत बोलावतात. या या बाळांनो, जानू मुलांसाठी चहा नाश्ता घेऊन ये, आशाजी सांगतात. हो, जान्हवी म्हणते, पण ती तिथेच थांबते. तिच्या मनात खूप भीती होती. बाळा, मी तुम्हाला इथे यासाठी बोलवलं आहे कारण मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही राजवीरला कसं ओळखता, आशाजी कार्तिकला विचारतात. ते मी फारसं ओळखत नाही, असं म्हणत कार्तिक घाबरतो आणि अडखळतो. आशाजींचा तो फार आदर करत असल्याने त्याला खोटं बोलणं अजूनच कठीण जात होतं. कार्तिकच्या तोंडून नाही ऐकता जान्हवी तणावाने कपाळ धरते. तिला वाटतं आता आपलं खोटं उघडकीस येईल. पण तनू तर म्हणत होती की आशाजी आश्चर्याने म्हणतात.
हो, पण मी त्यांना थेट ओळखत नाही. ऐश्वर्याच्या बाजूचे नातेवाईक आहेत. अर्जुनजींनाही ओळखतात. तसं एकदाच भेट झालेली. कार्तिक सावरत सांगतो. स्वतः खोटं न बोलवता यावं म्हणून तो सगळं ऐश्वर्याच्या बाजूने वळवतो. हो, खूप लांबचे नातेवाईक आहेत. शहरात असूनही फारसा संपर्क होत नाही. ऐश्वर्या परिस्थिती सांभाळत सांगते. अच्छा, मग ठीक आहे. अर्जुनजी ओळखतायत ना? आशाजी म्हणतात. हो, भाऊ तर त्यांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. ताईजींच्याच नात्यातले आहेत. ऐश्वर्या सांगते. मुलगा कसा आहे? स्वभाव, बोलणं, आशाजी विचारतात. ताईजी, मुलगा खूप चांगला आहे. जान्हवीला सुद्धा आवडतो. कार्तिक म्हणतो. जानूला काय? पण मुलगा खरोखरच चांगला असायला हवा. आशाजी स्पष्टपणे सांगतात. हो ताईजी, तो खूपच संस्कारी आहे. ऐश्वर्या म्हणते. मी भेटले होते. चांगलाच वाटला. घर कसं आहे? आशाजी विचारतात. फॅमिलीसुद्धा खूप चांगली आहे. आई वडील. ऐश्वर्या बोलत असतानाच आशाजी थांबवतात. आई? त्या आश्चर्याने विचारतात. त्यांची आई नाही. जान्हवी मध्येच बोलते. हो, जेव्हा होती तेव्हा. मी त्यांच्याबद्दल खूप ऐकलं आहे. खूप चांगली होती. ऐश्वर्या लगेच विषय सावरते. असं आहे का? तुम्ही ओळखत असाल तर मला काहीच काळजी नाही. मी घरही पाहिलं आहे. खूप छान आहे. कामधंदा सुद्धा चांगला असणार. मुलगा संस्कारी असावा. लोक चांगले असावेत, आशाजी म्हणतात. जान्हवी तिथे नक्की सुखी राहील. ऐश्वर्या खात्रीने सांगते. तुम्ही दोघं आज इथेच थांबा. उद्या त्यांना जेवणासाठी बोलवूयात. निवांत बसून सगळी चर्चा करू. आशाजी सांगतात. हो, कार्तिक मान्य करतो. जानू, तू अजून इथेच उभी आहेस? नाश्ता आणायला सांगितलं होतं ना? आशाजी आठवण करून देतात. अरे हो, जान्हवी म्हणते. ताईजी, तुमच्या हातचा चहा प्यायचा आहे. कार्तिक हसत म्हणतो. मलाही कार्तिकजींकडून खूप कौतुक ऐकलं आहे. ऐश्वर्या म्हणते. बरं बरं, छान बनवते. असं म्हणत आशाजी स्वयंपाकघरात जातात. त्या गेल्यावर जान्हवी हळूच म्हणते. थँक यू. ऐश्वर्या, तू खूप खोटं बोलतेस. कार्तिक कुजबुजतो. खोटं कशाला म्हणतोयस? दोन प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणणं हे पुण्याचं काम आहे. ऐश्वर्या हसत म्हणते. तू तर असं बोलत होतीस जसं खरंच सगळं माहिती आहे तुला. कार्तिक म्हणतो. अरे, ज्याच्यावर प्रेम करतोयस त्याच्याशी लग्न झालं की ती खुशच राहील. ऐश्वर्या आत्मविश्वासाने सांगते. तुला खूप माहिती आहे असं दिसतंय. कार्तिक म्हणतो. अनुभव आहे असं म्हणत ऐश्वर्या हसते आणि आपला बेबी बम दाखवते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.